नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 19 मार्च गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दारावर तुम्ही एक स्वस्तिक काढा आणि तुम्हाला ही एक वस्तू तुमच्या मुख्य दारावर बांधायची आहे. धनधान्याची कमी तुमच्या घरात, तुमच्या जीवनात कधीच होणार नाही. मित्रांनो, गुढीपाडव्याचा दिवस खूप महत्त्वाचा असतो, कारण हा दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असतो आणि याच दिवशी चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते. म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण विशेष सेवा करावी, मंत्रजप करावं, नैवेद्य करावं, देवदर्शन करावं, असे भरपूर शुभ कामं आपण करू शकतो. त्यासोबत काही उपाय, तोडगे केल्याने आपल्याला योग्य ते फळ आपल्याला मिळतात. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे, ते तुम्ही करायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दिवसभरातून केव्हाही वाटीमध्ये कुंकू घेऊन त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याचा एक घोळ मिश्रण बनवायचा आहे आणि आपल्या बोटाने आपल्या मुख्य दाराच्या मधोमध, दरवाजाच्या मधोमध एक छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे. हे शुभ असतं, याने आपल्या घरात शुभता येते आणि वाईट ऊर्जा घराच्या बाहेरच थांबते. ती स्वस्तिक काढल्यामुळे ते घरात कधीच आपल्या प्रवेश करत नाही. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हे स्वस्तिक नक्की काढायचं आहे. आता दुसरी जी वस्तू आहे ती तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या वर, कोणाचा हात नाही लागणार अशा रीतीने बांधायची आहे. मुख्य दाराच्या वर भिंतीला बांधली तरी चालेल, डाव्या उजव्या कोणत्याही बाजूला तुम्ही बांधू शकतात. आता ही वस्तू काय आहे तर मित्रांनो, तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. छोटासा कापड घ्यायचा किंवा लाल रंगाचा हातरुमाल घ्यायचा, नवीन कोरा असला पाहिजे. त्या कापडामध्ये तुम्ही 2-4 कडुलिंबाचे पानं टाकायचे आहेत. एक पूजेची सुपारी ठेवायची आहे, ती पण नवीन असली पाहिजे. एक हळकुंड ठेवायचा आहे. 1 रुपयाचा सिक्का, नाणं टाकायचं आहे. थोडे अक्षत टाकायचे आहे, तांदूळ टाकायचे आहे आणि त्या कापडाची पोटली बांधायची आहे, बनवायचं आहे, ते बांधायचं आहे आणि ते आपल्या मुख्य दारावर खिळा ठोकून किंवा डाव्या उजव्या बाजूला कुठेही लटकवायचं आहे, बांधून द्यायचं आहे. याने घराचं रक्षण होतं, वाईट ऊर्जा घरात प्रवेश करत नाही, कोणाची नजर सुद्धा लागत नाही. आपण त्या लाल कपड्यात काय काय टाकलं? कडुलिंबाचे 2-4 पानं, 1 पूजेची सुपारी, 1 हळकुंड, 1 रुपयाचं नाणं आणि थोडे तांदूळ म्हणजे अक्षत, अशा 5 गोष्टी आपण टाकलेल्या आहेत आणि ते आपण मुख्य दाराच्या वर बांधायचं आहे. नक्की हा उपाय करा, खूप लाभ तुम्हाला होईल. गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.